फादर डे. फादर डे म्हणजे एक वडिलांचा डे असतो आपल्या. आणि आज तेच माझे वडील माझ्यासोबत नाही आहे. कारण का 2020ला माझे वडील ऑफ झाले कोरोनामध्ये. खूप माझ्या वडिलांची आणि माझी खूप बॉन्डिंग खूप छान होती. माझे पप्पा आणि मी सगळ्या गोष्टी मी माझ्या पप्पांना शेअर करायचे आणि सगळ्या गोष्टी माझ्या वडिलांना शेअर करून सांगायचे. काही गोष्टी असेल छोट्या मोठ्या तरी मी माझ्या पप्पांना सांगायचे. त्यांचं माझं बॉन्ड खूप छान होतं. मी आईपेक्षा पप्पांना जास्त सांगायचे. छोट्या छोट्या गोष्टी सांगायचे माझ्या पप्पांना. कारण बोलतात ना, लेक आणि बापाचं एवढं बॉन्डिंग छान असतं, तसंच माझ्या पप्पांचं आणि माझं बॉन्डिंग खूप छान होतं आहे आणि राहणार ते तसंच. पण काही गोष्टीमुळे माझे वडील ह्या दुनियेत नाही आहेत. पण मला आज त्यांची खूप आठवण येते. 1 जूनला त्यांचा बड्डे झाला. आता ते 80 वर्षाचे झालेले. 2020ला माझे वडील ऑफ झाले कोरोनामध्ये. कोरोना संपता माझे वडील कोरोनामध्ये गेले. खूप तो वाईट प्रसंग होता आणि खूप दुःखाचा होता. की बोलतात ना, एक मुलावरच्या वडिलांची छायाछत्र हरवतो, तसं झालं. एक माझी हिंमत होती, एक ताकद होती, माझी एक शक्ती होती. माझे वडील कुठे गेली तरी वडिलांच्या नावाने मी जगत होती. तर मला ते वडील आज कुठेतरी हरपलेले वाटतात आणि कुठे असं दिसत नाही. असं कुठे शोधू त्यांना असं वाटतं मला. पण वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही. आपले वडील ते वडील तेच असतात. आणि आज तर खूप आठवण आली. आज फादर डेमुळे त्यांची मला आठवण आली आणि अशी आठवण येतेच. 1 जूनला त्यांचा बड्डे झाला, त्याच्यामुळे त्यावेळेला मला आठवण आली 1 जूनलाच पप्पांचा बड्डे झाला म्हणून. आज पप्पांचा बड्डे 1 जूनला, अशी एक आठवण येत होती. वडील ते वडील असतात, त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. एक वाटलं छोटासा मिनी ब्लॉग बनवा. आज वडिलांची आठवण आली. त्यांच्या आठवणीत खूप सदैव येत राहतात आणि त्यांची सगळ्या गोष्टी लक्षात येतात. खूप वाईट वाटतं आज ते नाही येत आमच्याबरोबर. खूप वाईट वाटतं. आज असते तर खूप छान झालं असतं.